नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून नेमकं काय साध्य केलं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तर या अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सरकारी तिजोरीवर ताण निर्माण केला असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या महिलांच्या 33% आरक्षणाला 2023 सालीच मान्यता मिळालेली होती, ते आरक्षण अंमलात आणणं ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. पण आहे त्या 543 जागांमध्ये 33% महिलांना संधी देणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून 33% आरक्षणाचा लोकसभा आणि विधानसभेचा घाट घातलेला होता. याच बरोबरीनं एक छुपा अजेंडा कार्यरत होता, ज्या अजेंड्याच्या माध्यमातून दक्षिणेकडील राज्यांमधील मतदान पुनर्रचना जी आहे, मतदार पुनर्रचना करून त्यांच्या जागा कमी करणं आणि उत्तरेकडील जागा वाढवणं, या दोन गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या. जेणेकरून उत्तरेकडील जागा वाढल्यानंतर आपण भारताचे तहहयात सत्ताधीश होऊ शकतो असा विश्वास त्यांना कदाचित वाटत होता. पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष जास्त कार्यरत असला पाहिजे असं म्हटलं जातं. आणि कधी नव्हे ते सर्व विरोधक एकत्र आले आणि हा छुपा अजेंडा त्यांनी परतवून लावला. हे सगळं होत असताना देशासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा न करता, त्या प्रश्नांकडे न बघता अशा पद्धतीनं स्वतःच्या स्वार्थासाठी संसदेचा वापर करून घेणं हे चुकीचं आहे. आणि त्याचबरोबरीनं अशा पद्धतीनं आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी जर संसदेचा गैरवापर होत असेल तर तो चुकीचा आहे. आणि यासाठी प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. नमस्कार.